परंतु आपण सिक्के बोललेला विसरलेलो आहोत आणि जावेदादा मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की सप्टेंबरपर्यंत भंडारी समाजाचं सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत जे काही योगदान आहे त्यावरती नुकतंच माझं पुस्तक सप्टेंबरपर्यंत येत आहे आणि आपण बोलेच नव्हे तर भंडारी समाजाचे 3 मोठे लोक मला सापडलेले आहेत की ज्यांचं फुले, शाहू, आंबेडकर या तिन्ही लोकांबरोबर योगदान आहे आणि सिक्के बोलेंची आठवण यासाठी आपण काढली पाहिजे की एकमेव ही व्यक्ती आहे सिक्के बोले की ज्यांनी फुल्यांबरोबर पण काम केलं, शाहू महाराजांबरोबर पण काम केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर एकमेव व्यक्ती आहे. तर मला अभिमान वाटतो की गेल्या 21 वर्षात अनेक लोखंड्यांसारखे असंख्य कार्यकर्ते मला इथे जाधवसाहेब पण दिसतात, सिद्धार्थ जाधवसाहेब असंख्य इथे अनेक लोकांचं नाव घेत आहे. मी स्वागत करतो माननीय माधव कांबळेकर पण इथे आलेले आहेत तर कुणबी युवाचे अध्यक्ष. तर मला इथे अनेक मान्यवर दिसत आहेत की आपण सगळ्यांच्या कष्टामुळे आज शाहू महाराज जनजनापर्यंत पोहोचलेले आहेत. राजर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि रावबहादूर लोकहित करते सिक्के बोले यांची संयुक्तिक जयंती आज आपण इथे साजरी करतोय. त्यानिमित्ताने नुकतेच अध्यक्षांच्या नंतर बोलू नये परंतु त्यांना घाई असल्यामुळे माननीय आनंदरावजी आंबेडकर आपल्यासमोर बोलून गेलेले आहेत आणि हे बोलत असताना आपण अशी मंडळी झालेलो आहोत आपण इतिहासात फार रमतो. लोखंडे साहेब म्हणाले की बाबासाहेब म्हणतात की इतिहास माहिती नाही तर इतिहास निर्माण करू शकत नाही पण त्याच्यावरती जावेदादांनी चांगला उतारा दिला की ते म्हणाले की आता किडे वळवळले त्याच्याबद्दल आपण काहीच बोलत नाही आहे. तर जावेदादांनी आठवण करून दिली पण हे बोलण्याआधी आमच्या ते डोक्यात होतं पण तुम्ही आधी सुचवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि मी जास्त वेळ घेणार नाही परंतु शाहू महाराजांबद्दल मी सांगून मी पुढे करणार यासाठी की 2002 साली आरक्षण शताब्दी वर्ष साजरं झालं भारतामध्ये आणि त्या वर्षी आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. लोखंडे साहेब पण होते आमच्याबरोबर आणि ही 21 वर्षापूर्वीची आठवण सांगू इच्छितोय. आणि 2002ला कांशीरामजी आणि त्याच वर्षी मायावतींना 2002 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा होती की कोण शाहू महाराज त्याची कशाला उदो करायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व कमी करण्यासाठी शाहू महाराज नावाचं फॅड कोणीतरी काढलेलं आहे असं 2002 साली महाराष्ट्रात चर्चा होती. पण आता मला अभिमान वाटतो की गेल्या 21 वर्षात अनेक लोखंड्यांसारखे असंख्य कार्यकर्ते मला इथे जाधवसाहेब पण दिसतात, सिद्धार्थ जाधवसाहेब असंख्य इथे अनेक लोकांचं नाव घेत आहे. मी स्वागत करतो माननीय माधव कांबळेकर पण इथे आलेले आहेत तर कुणबी युवाचे अध्यक्ष. तर मला इथे अनेक मान्यवर दिसत आहेत की आपण सगळ्यांच्या कष्टामुळे आज शाहू महाराज जनजनापर्यंत पोहोचलेले आहे. आज शाहू महाराजांची जयंती शासनाला साजरी करणं भाग पाडलं हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही साऱ्यांनी हे आता बिंबवलेलं आहे आणि बाबासाहेब म्हणाले 1920 साली दुसरा ठराव आहे. पहिला ठराव आहे ब्रिटिश सरकारचा की युद्धात तुम्ही जिंकला त्याबद्दल तुमचं अभिनंदन है ना आणि दुसरा ठराव आहे तो शाहू राजाने आमच्या दलितांवरती आणि मागासवर्गीयांवरती जे अनन्वित उपकार केलेले आहेत म्हणून शाहू राजांचा वाढदिवस जन्मदिवस आपण दिवाळी दसऱ्यासारख्या सणासारखा साजरा केला पाहिजे. हा आदेश आपण 2002 नंतर जो आपण पेरत गेलेलो आहोत. आज मला असं वाटतं की शाहू महाराजांची जयंती पाऊस पडला तरी लोक साजरी करतायत ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु आपण सिक्के बोलेला विसरलेलो आहोत आणि जावेदादा मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की सप्टेंबरपर्यंत भंडारी समाजाचं सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत जे काही योगदान आहे त्यावरती नुकतंच माझं पुस्तक सप्टेंबरपर्यंत येत आहे आणि आपण बोलेच नव्हे तर भंडारी समाजाचे 3 मोठे लोक मला सापडलेले आहेत की ज्यांचं फुले, शाहू, आंबेडकर या तिन्ही लोकांबरोबर योगदान आहे आणि सिक्के बोलेंची आठवण यासाठी आपण काढली पाहिजे की एकमेव ही व्यक्ती आहे सिक्के बोले की ज्यांनी फुल्यांबरोबर पण काम केलं, शाहू महाराजांबरोबर पण काम केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर एकमेव व्यक्ती आहे. कारण त्यांना 92 वर्षाचं आयुष्य झालं. किती 92 92 वर्ष. ह्या 92 वर्षात ते शाहू महाराजांना सिनियर होते वयाने कारण यांचा जन्म 29 जून 1869 झाला आणि शाहू महाराजांचा जन्म
26 जून 1874 म्हणजे शाहू महाराजांवरती 5 वर्षाचे वय नाही सिनियर आहे. आणि फुले यांचं निधन झालं त्यावेळेस ते 21 वर्षाचे होते. आणि म्हणून सत्यशोधक चळवळीचा वारसा घेतलेले राव बहादूर, मी राजर्षी आणि राव बहादूर यांचा मी जाणीवपूर्वक संगम करू इच्छितोय. पण मी आज शाहू महाराजांवरती जास्त बोलणार नाही. मी यासाठी बोलणार नाही कारण शाहू महाराज आता जनजनापर्यंत पोहोचलेले आहेत. आता आपल्याला सिके बोले लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. याचं काय कारण आहे आणि महापुरुषांच्या जयंत्या का साजरे करायचे आहेत आणि त्यांचा आता कंटेम्पररी रिलेव्हंट काय आहे हे मी तुमच्यासमोर मांडतोय. आणि माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच ज्या किडेने ज्या पद्धतीने जनगणमनाचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि 15 ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिन नाही हे ते आज म्हणत नाही तर RSSच्या पिंडावळीने या दिवशी 15 ऑगस्ट 1947 काळे झेंडे दाखवून स्वातंत्र्याचा निषेध केलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे काही नवल नाही आहे. मी आज सुरुवातीलाच मी त्याचा निषेध करू इच्छितोय. पण त्यांना ही गोष्ट कुठली खटकते तेही मी तुम्हाला सांगू इच्छितोय की अशी की यावर्षी रेल्वेने जेव्हा बाबासाहेबांची जयंती साजरी केली, तुम्ही 14 एप्रिलला तुमच्यापैकी कोण विटी स्टेशनला उतरला असेल तर विटी स्टेशनला रेल्वेने बाबासाहेबांवरती कृतज्ञता व्यक्त करताना एक बॅनर लावला होता. त्याचं बॅनर होतं भारत भाग्य विधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय वर्णन केलं? भारताचा भाग्य विधाता. तर त्या जनगणमध्ये ते जे आहे ना, काय जनगणमध्ये आहे? जनगणमन अधिनायक जय आहे भारत भाग्य विधाता. आणि या भारताचा भाग्य विधाता कोण आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं म्हणून यांना जनगणमन. आणि ज्या अशोक चक्राचं ते सुदर्शन चक्र करू इच्छित आहे, सुदर्शन चक्र, तर त्याला तुम्ही अशोक चक्र म्हणता. ते अशोक चक्र जरी आपण आज रूढ केलेलं आहे तरी ते अशोक चक्र नाही. ते आहे पटीच्छ समुत्पादाचं प्रतीक. आणि त्याला 24 का आहेत तर 12 भाऊ चक्राच्या कड्या क्लॉकवाईज आणि त्या तोंडाल्या दुसरा 12 भाऊ चक्राच्या कड्या अँटी क्लॉकवाईज. त्याला आपण काय म्हणतो? भवचक्र जे आहे धम्मचक्र. ज्याला मूर्त रूप दिलं अशोकाने म्हणून त्याला आपण अशोक चक्र म्हणून ओळखतो. ते त्यांना टोचतंय आणि त्यांना तिथे सुदर्शन चक्र आणायचं आहे जे हिंसेचं प्रतीक आहे. कृष्णाने हिंसा करण्यासाठी या कंसाला मारण्यासाठी ते सुदर्शन चक्र आणलं. ते सुदर्शन चक्र त्यांना तिथे आणायचं आहे. आणि म्हणून मी हे तुम्हाला का सांगतोय? नुकत्याच ज्या शाहू राजांनी या देशाला आणि महाराष्ट्राला समतेचा, स्वातंत्र्याचा आणि पारतंत्र्यात असताना पण ज्या न्यायाचा जो राज्यकारभार केला आणि कोल्हापूरला त्याने समतेचं कलापूर असं बनवलं. तो एक कोल्हापूर नुकतीला दंगल होऊन त्याला जो समतेचं आणि मानवतेचं जे मुलामा होता तो तोडून टाकला गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो, इथे आंबेडकर साहेब बसलेले आहेत. ज्या सिके बोल्यांनी आणि भास्करराव तादरांनी मी जाणीवपूर्वक या 2 मंडळांचं नाव घेऊ इच्छितोय. आणि तिसरे तुकाराम तात्या पडवळ ज्याने पहिलं जाती व्यवस्थेवरचं पुस्तक लिहिलं आणि जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रकाशित केलं ते तुकाराम तात्या पडवळ. हे 3 जे भंडारी आहेत, ज्या भंडारी समाजाचं भंडारी म्हणजे काय तर जे बंड घडून आणून जे विरोधी लोकांचं बंड मोडून काढणारे ते भंडारी. त्या भंडाऱ्यांचं जे काही मशागत केली होती त्या मशागतीमध्ये आज सर्वात जास्त भंडारी समाज आज RSSचं काम करतो. तुम्हाला माहिती असेल की दाभोळकरांचा मारेकरी जो पकडला गेला, तो नाना सोपाराबादला जो मुलगा पकडला गेला तो भंडारी समाजाचा आहे. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आज जो कुणबी आणि जो OBC शाहू राजांनी आज त्याला समतेच्या चळवळीत आणलं, ते समतेचं कलापूर असलेलं कोल्हापूर ज्याला त्यांनी आज विषमतेचं माहेरघर बनवलेलं आहे दंगलीच्या माध्यमातून. आणि जो भंडारी समाज, माझा एक मित्र मला म्हणाला की जनता सहकारी बँक आहे जी वसई ते विरारपर्यंत पोहोचलेली आहे, ती उभी करण्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान हे भंडारी समाजाच्या शिक्षक वर्गाने केलेलं आहे. म्हणजे आज भंडारी जो पूर्वी फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीत सगळ्यात अग्रेसर होता, तो भंडारी समाज आज मोठ्या प्रमाणात RSSच्या माध्यमातून काम करत आहे. यासाठी आपल्याला शाहू महाराज आणि सिके बोले यांची संयुक्त जयंती आपण साजरी करण्याची आवश्यकता आहे. का केली पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण मी सांगून पुढे सरतोय. त्याची आठवण लोखंडेंनी करून दिली की ज्या 17 डिसेंबर 1919ला BIT चाळीमध्ये शाहू महाराज आले, एक राजा आला आणि कुणाकडे आला त्यावेळेच्या एका महाराजा मॅट्रिक झालेल्या एका तरुणाला भेटायला. आणि त्यावेळेस शाहू राजे खालून आवाज देत आहेत, बाबासाहेब दुसऱ्या मजल्यावर राहत आहेत. बाबासाहेबांच्या कानापर्यंत तो आवाज पोहोचला नाही. शाहू राजे 2 मजले चढत वरती गेले आणि रमाईंच्या हातचा चहा प्यायला 1919ला
एका धार्मिकच्या हक्काचा राजा पितो म्हणजे हा राजा किती मोठ्या मनात असेल. 1919ची गोष्ट मी सांगू इच्छितोय तुम्हाला. आणि त्याच वेळेस जी घटना घडलेली आहे ती मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितोय. कारण 1919 साली साऊथ ब्युरो कमिशन भारतात आलं होतं आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिला आणि त्या लेखाचं टायटल होतं महार होम रूल. आणि त्यावेळेस ते सेंट कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्यामुळे त्याने आपलं नाव खाली टाकलं नाही. त्यांनी नाव तिथे काय होतं, एक महार महार असं लिहिलं होतं. तो लेख पहिल्यांदा कोणी वाचला असेल तर कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा तरुण कोण आहे याचा शोध घ्या. आणि त्यावेळेस चर्मकार समाजाचे दत्तोबा पवार यांनी आपले मित्र असलेले शिवतरकर जे बाबासाहेबांचे सेक्रेटरी होते त्या सीताराम शिवतरकरांना विचारलं की कोण आहे आंबेडकर. लगेच शिवतरकरांनी सांगितलं दत्तोबा पवारांना की ते आता नुकतेच उच्च पदव्या घेऊन आलेले आंबेडकर आहेत. तर शाहू राजांनी तर त्यांना माहिती झाल्या ते सहज कोल्हापूरला बाबासाहेबांना बोलू शकले असते. पण तो राजा इतका मोठ्या मनाचा होता की ते म्हणाले की मी त्याला बोलवणार नाही, मी स्वतः जाईन भेटायला. आणि स्वतः शाहू राजे भेटायला बाबासाहेबांना आले. त्याच्या आधी त्याचा उल्लेख तुम्ही डॉक्टर बिरांजींच्या पत्रांचा केलेला आहे. ते आमचे परम मित्र, आमच्या चव्हाण सरांचे पण ते मित्र आहेत. इथे 2 प्राध्यापक आलेले आहेत, दालमिया कॉलेजचे आणि SLDT कॉलेजचे प्राध्यापक सुहास चव्हाण आणि प्राध्यापक सचिन बनसोडे. तर मी का सांगू इच्छितो तर डॉक्टर बिरांजी आमचे मित्र आहेत आणि तुमचा फोन का त्यांनी उचलला नाही तर ते प्राध्यापक आहे, ते लेक्चरमध्ये असतील म्हणून त्यांनी उचलला नाही. तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे ते आपले जवळचे मित्र आहेत. तर त्या बिरांजींनी जी काही पत्र प्रकाशित केलेली आहे त्याच्यातले पहिलं जे पत्र आहे बाबासाहेब त्यांनी लिहिलं तेव्हा त्यांना शाहू राजांच्या डोक्यात काय होतं तर शाहू राजांना ते कळलं महार होम रूल. कारण भारतात होम रूल सर्व सुरू केली ते टिळकांनी है ना. आणि मग शाहू राजे बाबासाहेबांना जे पत्र लिहितात त्या पत्राचं टायटल काय आहे, लोकमान्य आंबेडकर. म्हणजे ज्या टिळकांनी इथल्या समतेच्या चळवळीला विरोध केला आणि काँग्रेस नेतृत्वाखाली जी समतेची परिषद भरवली तिला सगळ्यात जास्त विरोध त्या टिळकाने केला. आणि विठ्ठलरामजी शिंदेंनी मुंबईमध्ये जी समतेची परिषद भरवली होती त्याच्यामध्ये कडाक्याचं भाषण जसं आता साहेबांनी केलं की जोरात म्हणजे आक्रमक असं भाषण, तशाच पद्धतीचं भाषण टिळकांनी आपल्या मुंबईमध्ये केलं. आणि काय म्हटलं की जर जाती व्यवस्था जर प्रत्यक्ष परमेश्वर मानत असेल तर त्या परमेश्वराला मी मानणार नाही. अक्षरशः 2 मिनिटाच्या टाळ्या वाजत होत्या. ते वृत्त लिहिणाऱ्यांनी लिहिलंय की असं वाटत होतं की स्टेज म्हणजे तो शामियाना आहे तो खाली पडतो की काय इतक्या टाळ्यांचा गडगडाट झाला. आणि ज्यावेळेस ठराव पास झाले त्या ठरावाची प्रत जेव्हा टिळकांच्या समोर विठ्ठलरामजी शिंदेने ठेवली आणि सांगितलं की याच्यावर सही करा की मी वैयक्तिक जीवनामध्ये जाती व्यवस्था मानणार नाही, तेव्हा टिळक काय म्हणाले की असं म्हणायचं असतं पण ते प्रत्यक्ष जीवनात पाळायचं नसतं. लिखित स्वरूपात आहे कांबळेजी, हे लिखित स्वरूपात आहे. टिळक म्हणाले. आणि म्हणून या टिळकांना एक पर्याय म्हणून एक स्पर्धक म्हणून शाहू राजांच्या डोक्यात कोण होता तर ते लोकमान्य आंबेडकर. म्हणजे त्यांना काय वाटलं की उच्च पदवी घेऊन आलेला एक आंबेडकर जो अस्पृश्य आणि महान समाजात निर्माण झालेला आहे आणि तो आता टिळकांना पर्याय म्हणून मी आता पुढे आणेन. आणि म्हणून प्रत्यक्ष भेटायला शाहू राजे गेले. आणि त्यानंतर शाहू राजे बाबासाहेबांना आपल्या त्या गाडीत घेऊन बसून आजच्या त्या कामाठीपुऱ्यामध्ये जिथे त्यांचा पन्हाळा लॉज होता तिथे त्यांचं निधन झालं तिथे ते घेऊन गेले. आणि तिथेच बाबासाहेब आंबेडकरांना 2,500चा चेक तिथल्या तिथे साईन करून मूकनायक नावाचा पेपर सुरू करण्यासाठी तिथल्या तिथे दिले. त्यावेळेस 40,000 आता किती होती माझं गणित खर्च आहे मला माहिती नाही, आपण त्याची माहिती घेऊ. परंतु त्याच्यातून मूकनायक हा सुरू झाला आणि आमचा मूक समाजाचा नायक बाबासाहेब आंबेडकर ज्याला शाहू राजांनी लोकमान्य आंबेडकर म्हटलं तो लोकमान्य आंबेडकर शाहू राजांच्या नेतृत्वाखाली पुढे आला. आणि शाहू राजे 20 मार्च 1920 ला ताईने आणि दादानी जे गाणं म्हटलं आणि शाहू राजांनी म्हटलं त्या 20 मार्चच्या माणगाव परिषदेत त्याच्यावरती ज्यावेळेस माणगाव परिषदेला 100 वर्ष पूर्ण आली त्यावेळेस माझा लेख लोकसत्तेने छापला होता. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी तो लेख वाचला असेल तर त्या लेखात मी मांडलं होतं ते तुमच्यासमोर मांडू इच्छितोय. असं की शाहू राजे म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर येणाऱ्या काळ फक्त दलितांचे नेते राहणार नाही तर माझी मनोदेवता मला असं सांगते. आणि त्यावेळेस हिंदुस्थान हा शब्द प्रचलित होता. शाहू महाराज म्हणाले की आंबेडकर हे नुसते हे दलितांचे नेते राहणार नाही तर येणाऱ्या काळ ते अखंड हिंदुस्थानाचे नेते होणार आहेत. आज काय झालं, बाबासाहेब आंबेडकर भारताचे नेते राहिले नाहीत, आता ते जगाचे ग्लोबल नेतृत्व म्हणून पुढ्याला येत आहे. आणि म्हणून मी सिके बोले आता तुमच्या समोर जाणीवपूर्वक ठेवू इच्छितोय. आपण सिके बोलेंना का म्हटलं, का आपण आवर्जून त्यांचा उल्लेख केला पाहिजे, कारण मला हे दिसतंय
की सी.के. बोले हे महाराष्ट्राचे पेरियार रामास्वामी नायकर आहेत. मी असं का म्हणतोय, कारण पेरियार रामास्वामी नायकांना 94 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि ते त्यांनी जे तामिळनाडूमध्ये केलं आणि तामिळनाडूमध्ये फुल्यांची चळवळ, फुल्यांचा विचार आणि रावणाला पुढे आणून रामाचं सच्ची रामायण की गुरु केली नावाचं त्यांचं गाजलेलं पुस्तक आवर्जून बहुजन समाजाने वाचलं पाहिजे. ज्याचा आदरणीय उल्लेख केला की रिडल्सच्या प्रकरणापासून आम्ही पुढे आलो, तर रिडल्सच्याही पेक्षा भयंकर पुस्तक सच्ची रामायण की गुरु केली नावाचं ज्या पेरियारने लिहिलं. तर तशाच पद्धतीने जी काही मुवमेंट या सी.के. बोलेंनी उभी केली, त्या मुवमेंटबद्दल मी थोडंसं सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. का सी.के. बोलेंची आपण आठवण काढली पाहिजे? त्या सी.के. बोलेंचा उल्लेख आंबेडकरांनी सांगितलं की त्यांनी कित्येक भंडारी लोकइच्छुक मंडळीची स्थापना केली. तेव्हा ते अवघे 21 वर्षाचे होते, पण ते स्वतः अध्यक्ष नाही झाले. त्यांनी अध्यक्ष सत्यशोधक समाजाचा जो विचाराचा जो व्यक्ती होता चव्हाण नावाचा, त्याला त्यांनी अध्यक्ष बनवलं. म्हणजे कित्येक भंडारी लोकहितवर्धक जो संघटन त्यांनी जे काढलं ते फुल्यांच्या विचारांचं असलं पाहिजे असं धोरण हे सी.के. बोलेंचं होतं. आता सी.के. बोलेंचा जो समाज आहे तो कोकणातला भंडारी आहे आणि आपण ज्या पंचायत समिती इथे बसलोय ती कोकणातील बौद्ध समाजाची हे कार्यालय आहे. परंतु आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की सी.के. बोले हे गुहागरचे आहेत. त्यांचं ओरिजिनल जे गाव आहे ते आले, पण ते मामाच्या गावी वाटले आणि जेव्हा ते दर मे मध्ये गावी जायचे तर त्यांचे जे आजोळचे आजोबा होते त्याला ब्राह्मणाची पोरं लहान पोरगा पण आरे तुरे करायचा. तर त्यांनी बघितलं की अरे ब्राह्मणाचं लहान पोरगं माझ्या आजोबाला आरे तुरे करतोय. ही त्यांना गोष्ट खटकली आणि तिथे त्यांनी त्या मुलाला जाब विचारला. तिथून त्यांच्या बंडखोरीची सुरुवात त्यांनी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर एक लक्षात आलं की त्याच पालशेत गावात जे त्यांचं आजोळ होतं त्या पालशेत गावामध्ये एका तलाठी असलेल्या एका ब्राह्मणाने त्यांना घरी जेवायला बोलवलं. घरी जेवायला बोलवलं तर ते जेवायला बोलवल्या आधीच त्या ब्राह्मणाने आपलं जेवण उरकून टाकलेलं आणि मग त्यांना ओसरीला जेवायला बसवलं. तिथे मात्र मग त्यांच्या तळपायच्या आत मस्तकात गेले आणि तिथे त्यांनी त्या ब्राह्मणाला सुनावलं की तुम्ही आमचा अपमान करताय आणि तुम्ही मग आम्हाला जेवायला काय बोलवलं. मी तुम्हाला काय सांगतोय, कारण अपमानातून महापुरुष घडतो याचं पहिलं उदाहरण शाहू महाराज आहे ना. शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणामध्ये त्या पुरोहित असलेल्या त्या ब्राह्मणाने पवित्र वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोक्त वेद मंत्र म्हटले आणि तिथे नेमके त्यांचे ब्राह्मण जे मित्र होते शाहू राजांचे, राजाराम शास्त्री भागवत हे कोण आहे, दुर्गा भागवतांचे आजोबा. ज्या दुर्गा भागवतने रिडल्सच्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात प्रचंड मोठे लेख लिहिलेले आहेत. त्या दुर्गा भागवतांचे आजोबा राजाराम शास्त्री भागवत हे संस्कृत पंडित होते. त्यांनी शाहू महाराज सांगितलं की हा जो तुमचा राजोपाध्य आहे तो पुराणोक्त मंत्र म्हणतोय, वेदोक्त मंत्र म्हणत नाही आहे. आणि त्याच्यानंतर हेही तुम्हाला माहिती असेल की शाहू राजांचा जो जेवण बनवणारा स्वयंपाकी होता तो ब्राह्मण होता. एकदा असंच शाही खाना चालू असताना शाहू राजे ज्यावेळेस आले राजवाडा शाहू राजांचा स्वयंपाकी त्यांचा नोकर आणि शाही खाना चाललेला आहे. तर त्यांनी सांगितलं की राजो तुम्ही स्वयंपाकघरात येऊ नका, तर आता तुमचं जेवण झाले, आता माझं जेवण शिस्त आहे, त्या जेवणावरती तुमची सावली पडेल म्हणून तुम्ही आतमध्ये येऊ नका. आणि त्यावेळेस पुढे शाहू राजे बघतायत राजवाडा हा माझा नोकर आहे, त्याच्या हातामध्ये मांजर आहे, तो मांजर पिळवळतोय, परंतु शाहू राजाला आतमध्ये एंट्री नाही. हा जो अपमानास्पद वागणूक मिळाली आणि तिथे बंडखोर शाहू राजे निर्माण झाले. लग्नाच्या वरातीत महात्मा फुल्यांचा अपमान होतोय आणि त्या अपमानातून महात्मा ज्योतिराव फुले जन्माला आले है ना, बंडखोरी. आणि त्या मोदीच्या गुजरातमध्ये बडोद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो आणि बाबासाहेब आंबेडकर बंडखोरी करून उठतात. अपमानातून बदला घेताना महापुरुष घडत असतो. म्हणून सी.के. बोलेंचा अपमान ज्या पालशेतमध्ये झाला बहादरमध्ये, तिथून त्यांची बंडखोरी उदयाला आली आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सी.के. बोले. आज बघा वाचता मला एक छान ते सुचलं की तुकारामांची एक आज आषाढी एकादशी आहे आणि तुकोबांचं एक वचन आहे, बोले त्याचा चाले त्याची वंदावळी पावले है ना. तर आज मला असं म्हणावं लागतं की समतेच्या वाटेवर चालला बोले तसा चाले, बोले सी.के. बोले त्याचा चाले त्याची वंदावळी पावले. म्हणून सी.के. बोलेंचं जे काम आहे. आणि मध्ये मला असं सुचलं होतं की आज आपल्याला फुले, शाहू, आंबेडकर आणि बोले, फुले ते बोले असा इतिहास आता मांडण्याची वेळ आली. फुले ते बोले. आता मग असं काय केलं बोलेंनी की आज आपण त्यांची आठवण काढतोय. तर मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगू इच्छितोय की सी.के. बोले हे भंडारी समाजाची पहिली जेपी आहे. पण तू नुसते जेपी असून नाही चालत,
तर ते भंडारी समाजाचे पहिले इलेक्टेड आमदार. आणि साऊथ ब्युरो कमिशनच्या आधी सर्वसामान्यांना मताचा अधिकार मिळावा म्हणून विधानमंडळामध्ये ठराव आणण्याचं पहिलं काम कोणी केलं असेल तर ते सी के बोलेंनी केलेलं आहे. ठीक आहे. आता त्याही पुढे जाऊन मी सांगू इच्छितोय की का सी के बोले महत्वाचे आहे ते मी तारीख सांगू इच्छितोय. 4 ऑगस्ट 1923 साली सी के बोले यांनी मुंबई विधिमंडळामध्ये एक ठराव पास केला, कारण ते फुल्यांच्या विचारांचे होते म्हणून. कुठला तो ठराव होता तर पाणवठे, शाळा, धर्मशाळा, देवालये, हॉस्पिटल हे अस्पृश्य समाजासाठी खुले व्हावे. बघा 23 ला ठराव झाला, 26 पर्यंत या ठरावाची अंमलबजावणी कुणीच केली नव्हती, कुणीच केली नाही. ज्याचा उल्लेख आग्रेने केला की महाडच्या त्या नगरपालिकेने तो ठराव मंजूर केला पण अंमलबजावणी झाली नव्हती. आणि मग 23 साली त्याच वर्षी बाबासाहेब आंबेडकर उच्च पदव्या घेऊन आणि बॅरिस्टरीचं शिक्षण घेऊन हे भारतात आले होते. आणि 24 साली बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकांनी सभेची स्थापना केली. आता ही स्थापना झाल्यानंतर सी के बोले जो ठराव होता त्या ठरावाची अंमलबजावणी कोणीच करत नाही आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितोय की ह्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी बाबासाहेबांनी पहिल्यांदा स्थळ निवडलं होतं. ते स्थळ होतं पंढरपूर. ज्याच्याकडे आज आजच्या दिवशी सगळे लोक गेलेत ना वारीला, ते पंढरपूर हे ठिकाण निवडलं होतं. जर तुम्हाला जाणकारांना ह्याची माहिती घ्यायची असेल तर चांबक खैरमोडेंचा 3ऱ्या खंडामध्ये याचा सविस्तर वृत्तांत आलेला आपण तो वाचू शकता. बाबासाहेबांनी पंढरपूर हे ठिकाण निवडल्यानंतर बाबासाहेबांनी माहिती घेतली आणि पंढरपूर हे ठिकाण वडव्यांच्या ती जमीन त्यांच्या ताब्यात असल्यामुळे सी के बोले ठरावात ते येत नाही म्हणून बाबासाहेबांनी पंढरपूर हे ठिकाण रद्द करून मग बाबासाहेबांनी चाचपणी केली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की महाडच्या त्या म्युन्सिपाल्टीने ठराव केलेला आहे आणि त्यामुळे हे योग्य ठिकाण आहे. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आणि हे कार्यकर्ते बहिष्कृत हितकांनी सभेचे होते आणि फक्त अस्पृश्य समाजाचे नव्हते. तर आपल्याला हे माहिती असेल की बहिष्कृत हितकांनी सभेचे त्यावेळेचे सभापती हे किष्टा सेटेलवाड यांचे आजोबा हे सेटेलवाड हे सभापती होते. आपण हे विसरता कामा नये. म्हणजे या बहिष्कृत हितकांनी सभेची पूर्ण कार्यकारिणी तुम्ही बघाल तर ती पूर्णतः बहुजन समाज नव्हे तर भारतीय समाजाची होती. नुसतं बहुजन समाज नाही, ते पारशी होते ते सारे. आणि जे पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले म्हणजे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले ते काय त्यांचं नाव खेर, बाळासाहेब खेर हे बाबासाहेबांच्या बहिष्कृत हितकांनी सभेचे सभासद होते. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. आणि त्या आधारावरती हा जो सत्याग्रह करायचं ठरवलं बाबासाहेबांनी. जर बोलेंनी 4 ऑगस्ट 1923 ला हा पाणवठे, धर्मशाळा, हॉस्पिटल, देवालय ही अस्पृश्यांसाठी खुली करा हा जर ठराव केला नसता तर बाबासाहेब आंबेडकरांना महाडचा सत्याग्रह करण्याचं पण संधी मिळाली नसती. आणि म्हणून या महाडच्या 14 तारखेच्या सत्याग्रहानंतर आपल्याला माहिती असेल की ही बातमी त्यावेळेच्या लंडनच्या सगळ्या वृत्तपत्रात आली आणि 20 मार्च 1927 साली महाड नावाच्या एका शहरात केलेला हा सत्याग्रह हा जागतिक लेवलला पोहोचला. आणि त्या सत्याग्रहाची तुलना बाबासाहेब आंबेडकरांनी फ्रान्सच्या राज्यक्रांतीशी केली. कोणाशी केलेली आहे? फ्रान्सची राज्यक्रांती. जी फ्रान्सची राज्यक्रांती जगाला काय देते? समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाची शिकवण देते. आणि म्हणून महाडचा सत्याग्रह हा अस्पृश्यांचा सत्याग्रह नाही तर हा जागतिक लेवलचा सत्याग्रह आहे. हे आपण भारतीय लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही ऐकता हे सगळं जाग्यात ना तुम्ही. मला हे तुम्हाला का सांगायचं आहे तर सी के बोले यासाठी महत्वाचे आहे. भंडारी समाजाचे काय योगदान आहे हे नुकतंच मला असे 5 भंडारी सापडलेले आहेत की त्यांनी इतकं मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीसाठी आणि या समतेच्या चळवळीसाठी योगदान दिलेलं आहे. मी तुकाराम तात्या पडवळांचा मगाशी उल्लेख केला. तुकाराम तात्या पडवळांनी लिहिलेलं पुस्तक जे आहे ते पुस्तक कुणाचं ओढलेलं पुस्तक आहे? ते पुस्तक आहे अश्वघोष हा जो बौद्ध विद्वान आहे त्याने लिहिलेलं वज्रचोशी नावाचा ग्रंथ. तो ग्रंथ तुकाराम महाराजांची ब्राह्मण शिष्या बहिणाबाई तिने पद्य रूपात तिचं भाषांतर केलेलं आहे. ते कोणी सांगितलं? स्वतः तुकाराम महाराजांनी. ब्राह्मण असलेली त्यांची शिष्या ही वज्रसूचीचं म्हणजे अर्थात अश्वघोषाच्या वज्रसूचीचं अध्यात्मक भाषांतर करते तुकाराम महाराजांच्या सांगण्याने. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सांगण्याने भंडारी समाजाचे विद्वान तुकाराम तात्या पडवळ हे त्या वज्रसूचीचं गद्यात्मक भाषांतर करतात आणि महात्मा ज्योतिराव फुले ते पुस्तक रूपाने प्रकाशित करतात. हे भंडारी समाजाचं फुल्यांच्या चळवळीचं सगळ्यात मोठं योगदान आहे. वज्रसूचीचं गद्यात्मक भाषांतर.
आणि त्याचं मराठीत नाव काय दिलं, जातीभेद विवेक सार. म्हणजे बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचं पुस्तक 1936 साली लिहिलं. त्याच्या कितीतरी वर्ष आधी जाती निर्मूलनाचं पुस्तक जातीभेद विवेक सार नावाच्या रूपाने हे तुकाराम तात्या पडवळांनी लिहिलं. आणि त्यानंतर मी सी के बोलेंकडे मी जाणीवपूर्वक पुढे सरकतो यासाठी की याच सी के बोलेंनी याच मुंबई विधिमंडळामध्ये हे स्त्रियांना बाळणपणाची रजा मिळावी म्हणून 1.5 महिन्याची रजा त्यावेळेस मागितली आहे, 6 आठवड्याची. आणि ही त्रेला घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात ती 4 महिन्याची रजा म्हणून घोषित केली. आता ती 6 महिन्याची झाली आहे. म्हणजे त्याचा मूळ स्रोत कुठे तुम्हाला सापडतं, सी के बोलेंच्या त्या मुंबई विधिमंडळाच्या ठरावामध्ये. आणखीन एक गोष्ट मी सांगून पुढे सरणार आहे. इथे बरेचसे लोक कोकणातले आहेत, ते बसलेले लोक, म्हणजे देशावरच्या लोकांना मी उद्देशित बोलत त्याचं नाही आहे, पण कोकणातले लोक जास्त आहेत है ना. माधव कांबळे इथे बसलेले आहेत. आपल्याला काय सांगितलं जातं की जे आमच्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक असलेले है ना, प्राध्यापक मधु दंडवते यांनी कोकण रेल्वे आणली. आपल्याला कोकण रेल्वेची पहिली मागणी कोणी केली असेल तर ते सी के बोलेने 1938 साली मुंबई विधिमंडळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये केलेली आहे. म्हणून कोकण रेल्वेचे जनक कोण असतील ते सी के बोले. किती महत्वाचं आहे कोकणी लोकांसाठी, महत्वाचं आहे की नाही. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट सांगू इच्छितोय की कामगार चळवळीचे जनक आहेत नानाजी मेघाजी लोखंडे, शंकर लोखंडे नाही, नारायण मेघाजी लोखंडे, जे महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्यकर्ते आहेत. परंतु त्यांच्या निधनानंतर पोरकी झालेली कामगार चळवळ पुन्हा एकदा कुणी उभी केली असेल तर ती सी के बोलेंनी केली, बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयाच्या आधी. आणि म्हणून सी के बोले म्हणजे फुले आणि बाबासाहेब यांच्यामध्ये जसे शाहू महाराज आहेत तसं शाहू महाराजांच्या निधनानंतर जो मधला गॅप आहे, बाबासाहेब जेव्हा परदेशात अभ्यास करायला गेले होते त्यावेळेस त्या मधल्या गॅपमध्ये समाज सुधारणेचं सगळ्यात मोठं काम कुणी केलं असेल तर ते सी के बोलेंनी केलंय. म्हणून त्यांना लोकहित करते सी के बोले म्हटलं जातं. यासाठी त्यांनी जे काम उभं केलेलं आहे तुम्हाला हे मी सांगू इच्छितोय की जसं आता करोना आला आणि करोनामध्ये अनेक लोकांनी काम केलंय, पण त्यावेळेस प्लेगची साथ आली होती. तसं पुण्यामध्ये सावित्रीबाईंनी काम केलं, महात्मा फुलेचं निधन झालं होतं आणि त्यांचा मुलगा यशवंत फुलेंनी काम केलं. त्यावेळेस मुंबईमध्ये प्लेगच्या साथी सगळ्यात मोठं काम कुणी केलं असेल ते सी के बोलेंनी केलं. म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर नावाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं. त्याच्यामध्ये प्लेगच्या साथीमध्ये हे किती मोठं काम आहे. इतकंच नाही तर शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, आमचे एक शिक्षिका इथे उभी राहून शिवतोड करून तुम्हाला समजवत होती, पण शिक्षकांचे पहिले प्रश्न कोणी सोडवले त्यावेळेस शिक्षकांसाठी आमदार नव्हता. आणि म्हणून आमदार असलेले सी के बोले यांनी शिक्षण आणि शिक्षकांचा प्रश्न याच्यासाठी विधिमंडळात प्रचंड मोठं काम उभं केले, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलेलं आहे. आपल्याला ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितोय की बाबासाहेब आंबेडकर आणि सी के बोलेंचा सतत घनिष्ठ संबंध होता. नुसता घनिष्ठ संबंध नाही, ज्याचा उल्लेख सी के बोले लोखंडेंनी केला की बाबासाहेब जेव्हा मजूर मंत्री होते आणि ज्यावेळेस ते मुंबईत आले आणि मुंबईत आल्यानंतर आपल्या बॉम्बे सेंटरला ते उतरले आणि उतरल्यानंतर 2च खुर्च्या होत्या. तर खुर्च्यावरती बाबासाहेब बसले, माईसाहेब बसलेले आहेत आणि तेवढंच सी के बोले आले आणि मग बसायला जागा नव्हती. तर सी के बोले येऊन डायरेक्ट बाबासाहेबांच्या मांडीवर बसले. आणि हा जो फोटो आहे तो तुम्हाला इथे दिसतोय की सी के बोले मांडीवर बसलेले आहे. आणि हा फोटो मला यासाठी महत्वाचा वाटतो की आज इथे ओबीसी मोठ्या संख्येने आहे. सी के बोले मांडीवर बसले म्हणजे ओबीसी मुवमेंट बाबासाहेबांच्या मांडीवर आहे असं एक प्रतिकात्मक चित्र आहे. बाबासाहेबांनी ही मुवमेंट मांडीवर घेतलेली आहे. हा इतका सुंदर फोटो आहे आणि तो फोटो आपण जास्त प्रचलित केला पाहिजे की सी के बोले आणि बाबासाहेबांचं जे नातं आहे, घनिष्ठ नातं आहे, किती मैत्रीपूर्ण नातं आहे. बाबासाहेबांना वयाने ते प्रचंड सिनियर होते, पण बहिष्कृत हितकांनी सभेपासून समाज समता संघापर्यंत सी के बोले बाबासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतो. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, तुमच्या सीमाताई इथे बसलेल्या आहेत, प्रबोधनकारांना आंबेडकर चळवळीत आणण्याचं काम सी के बोलेंनी केलं. आणि ह्याच प्रबोधनकारांनी म्हणजे केशव ठाकरेंनी टिळकांची 2 मुलं रामचंद्र आणि सीताराम या दोघांनाही आंबेडकरवादी बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते प्रबोधनकार ठाकरेंनी केले. हिंदी जोडण्याची आवश्यकता आहे. बघा, बाबासाहेबांचे कार्यकर्ते सी के बोलेंनी प्रबोधनकारांना आणलं आणि प्रबोधनकारांनी रामचंद्र आणि सीताराम त्या दोघांनाही आंबेडकर चळवळीत आणलं. म्हणजे टिळकांची 2 मुलं हे टिळकवादी नव्हते, तर ते आंबेडकरवादी होते. आणि आंबेडकर चळवळीसाठी पहिलं बलिदान जर कोणी दिलं असेल ते आहे त्यांचा मुलगा, टिळकांचा मुलगा श्रीधर म्हणतात.
सीताराम नाही, श्रीधर पंत टिळक यांनी 28 मे 1928 साली डेक्कन खाली आत्महत्या केली. आणि जे पत्र लिहिलं ते शेवटचं पत्र बाबासाहेबांना लिहिलं आणि त्या पत्रात म्हटलंय की 5 वर्षात महाराष्ट्रीयन तरुणांनी ठरवलं तर जाती व्यवस्था नष्ट करू शकतात, पण बाबासाहेब मी तुमच्याबरोबर काम करतोय. तर पुण्यातल्या लोकांनी मला इतका त्रास दिला, माझं जीवन इतका सहाय्य केलंय, तुमचं दारानं मी आकाशीच्या बापाला सांगण्यासाठी पुढे जात आहे. अर्थात आंबेडकर चळवळीसाठी पहिलं बलिदान जर कोणी केलं असेल तर ते टिळकांच्या मुलांनी केलेलं आहे. आपण आंबेडकर चळवळीचे वारसदार म्हणून किंवा आंबेडकर चळवळीचे हमी आहे म्हणून आपण त्या श्रीधर पंत टिळकांचं बलिदान आपण विसरता कामा नये. व्यर्थ न हो बलिदान, हे बलिदान व्यर्थ न हो. आणि म्हणून ही जी लिंक आपण जोडतोय, जी सिके बोलण्यापासून सुरू होती, ती प्रबोध म्हणजे केशव सीताराम ठाकरे आणि केशव सीताराम ठाकरेंकडनं ती थेट टिळकांच्या घरापर्यंत पोहोचते. आणि मग तो कृष्णमेळा म्हणजे टिळकांच्या गणेश उत्सवाला पर्याय कृष्णमेळा, आणि त्या कृष्णमेळ्याला समतेचा मेळा बनवून टिळकवाड्यामध्ये सहभोजन करायचं. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की श्रीधर पंत टिळक हे आपल्या वडिलांच्या विरोधात का गेले, तर टिळक ज्यावेळेस लंडनला गेले, लंडनला जाऊन जेव्हा ते परत आले त्यावेळेस काय झालं, तिथल्या ब्राह्मणांनी त्यांना बहिष्कृत केलं. मग त्यांना पंचद्रव्य घेऊन त्याचं प्रायचित्त घ्यावं लागलं. तिथून रामचंद्र टिळक हे आपल्या वडिलांच्या विरोधात गेले. का तुम्ही प्रायचित्त घेताय? मी सिके बोलेंना वेगळं का समजतोय, तर 1911 साली याच मुंबईमध्ये अशाच विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन अस्पृश्यांबरोबर सहभोजन केलं. त्यावेळेस भंडारी समाजाने सिके बोलेंना वाईट टाकलं आणि सांगितलं प्रायचित्त घ्या. सिके बोले म्हणाले की मी प्रायचित्त घेणार नाही, माझ्यावर काही कारवाई करायची आहे ते करा. किती मोठं धाडस आहे. टिळक रामरावचं मन हटले आणि पंचगव्याचं त्यांनी प्राशन केलं, तर सिके बोले गेले नाही. आणि बघ मी तुम्हाला सांगून मी पुढे सरकतो ते यासाठी, त्यात आमचे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आनंदराज आंबेडकर ते हसते, तर त्यांना ही गोष्ट त्यांनी त्याचा उल्लेख केला असता, पण त्यांना घाईत जावं लागलं म्हणून कदाचित त्यांच्याकडे ती गोष्ट सुटली. बाबासाहेबांनी 1946 साली पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यावेळेस जे त्यांच्याबरोबर सवर्ण जे सहकारी होते, त्या सवर्ण सहकार्यापैकी एक सवर्ण सहकारी होते रावबहादूर सिके बोले. ज्या सिके बोलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी पीई सोसायटीचे विश्वस्त बनवलं होतं. बाबासाहेब गेल्यानंतर सुद्धा 1961 पर्यंत जर पीई सोसायटी सांभाळण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रावबहादूर सिके बोलेंनी केलं. म्हणजे बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्थेवरती सुद्धा या सिके बोलेंनी अतिशय कटाक्षपणे लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणून हे काम त्यांनी जो पेपर सुरू केला त्याचं नाव नवयुग आहे. आणि नवयुगाचा महापरिनिर्वाणाचा जर अंक जर तुम्ही बघाल तर इतका देखणा आहे की मराठ्यापेक्षा नवयुगाचा अंक आणि त्याचे वृत्तांत जर तुम्ही वाचाल की तो प्रबुद्ध भारताचा अंक वाचतो असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून त्यांनी सुरू केला. मला नेहमी वाटतं की भंडारी समाज आणि बौद्ध समाज यांनी आता खांद्याला खांदा लावून काम करण्याची आवश्यकता आहे. का आहे तर या देशामध्ये प्रिंटिंग प्रेसची निर्मिती जर कोणी केली असेल मुंबईमध्ये तर त्याचा पाया घालणारे भंडारी समाजाचे लोक आहेत, ज्यांनी आपली प्रिंटिंग प्रेस सुरू केली. आणि या मुंबईचं रक्षण कोणी केलं असेल तर ब्रिटिश काळामध्ये मी आपल्या आंबेडकर साहेब संतोष आंबेडकरांना सांगितलं की आम्ही भीमा कोरेगावची आठवण करतो 1 जानेवारीला, पण मुंबईमध्ये सुद्धा भीमा कोरेगाव आहे आणि ते भंडारी समाजाचं आहे आणि त्याला 350 वर्ष झालेली आहेत, बरोबर की नाही. आणि तिची तारीख आहे, मी संतोष आंबेडकरांना ती तारीख दिली. आणि ज्या माहीमच्या खाडीला ब्रिटिशांवरती अटॅक झाला आणि ते अटॅक करणारे कोण होते तर ते कुठले लोक होते, ते पोर्तुगीज है ना. पोर्तुगीज त्यांनी हल्ला केला मोठ्या प्रमाणात आणि पोर्तुगीजांचे सैन्य 7,000च्या वरती होतं. आणि भंडारी हे काही शेच्या संख्येत होते आणि त्या काही शेच्या संख्येत असलेल्या भंडाऱ्यांनी 6,000 सैनिकांना त्यावेळेस पळून लावलं आणि मुंबई बेटाचं रक्षण केलं. म्हणून ब्रिटिशांनी त्यांना मुंबईमध्ये पोलीस खात्यामध्ये भरती करण्यामध्ये परावृत्त केला. म्हणून मुंबईचे पहिले पोलीस कोण असतील तर ते भंडारी समाजाचे आहेत. आणि त्याच वेळेस त्यांना मुंबईमध्ये दारूचा परवाना बहाल केला आणि म्हणून दारूचे व्यापारी बनले ते भंडारी समाजाचे लोक. हे मी तुम्हाला का सांगतोय तर हाच भंडारी समाज नंतर महात्मा ज्योतिराव फुले, नंतर शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर चळवळीत अग्रेसर झाला. आणि मला सांगायला अभिमान वाटतो दुसऱ्या भंडाऱ्याचं मी जाणीवपूर्वक आठवण करून इच्छितोय, ते आहेत भास्कर कर्वेकर, जे जनताचे संपादक होते आणि ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवसाचा पहिला विशेष अंक 1933ला जर कुणी काढला असेल तर तो भास्करराव कर्वेकरांनी काढलेला आहे. आवर्जून तो तुम्ही वाचा. त्याच्यात बाबासाहेबांच्या बद्दल अनेक लोकांना त्यांनी लिहितं केलं. इव्हन आंबेडकर गुरुजींना पण त्यांनी लिहितं केलं, केळुसकर गुरुजींना पण त्यांनी लिहितं केलं. इतकंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचा परळमध्ये जो सत्कार घडून आला त्या सत्काराचे पहिले अध्यक्ष कोण असेल ते रावबहादूर सिके बोले होते, अध्यक्ष होते. आणि त्याच वेळेस केळुसकर गुरुजी
हे त्यांनी वृत्तचरित्र भेट दिलं. केळुस्कर गुरुजी आणि सिके बोले मित्र होते आणि रामजी बाबा हे केळुस्कर गुरुजीचे मित्र होते. हे असं ते नातं होतं आणि म्हणून वयाने सिनियर असलेले सिके बोले बाबासाहेबांच्या सोबत काम करत होते. आणि त्यानंतर मी महत्वाची गोष्ट सांगून मी थांबणार आहे अशी की सिके बोलेंना जे काही आयुष्य लाभलं त्यांनी भंडारी समाजामध्ये शिक्षण मोठ्या प्रमाणात पोहोचवलं आणि फुल्यांचा, शाहू महाराजांचा आणि बाबासाहेबांचा विचार भंडारी समाज आणि बहुजन समाजामध्ये पोहोचावा यासाठी काम केलं. तुम्हाला माहिती असेल की मराठा मंदिर आणि ती मराठा ऐक्य वर्धक जे संघ जो स्थापन झाला त्याच्या संस्थापकांमध्ये सिके बोले होते. म्हणजे मराठा मंदिरची पण निर्मिती सिके बोलेंनी केलेली आहे. आणि जाता आता एकच गोष्ट सांगतो की ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापीठ निर्माण झालं आणि 7 तारखेला 7 डिसेंबर त्यांचं प्रेत आलं आणि त्या प्रेतामध्ये सिके बोले चालत होते आणि त्यांना ते प्रचंड मोठं दुःख झालं. आणि त्याच वेळेस त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने जो बाबासाहेबांचा अपमान घडवून आणला की गिरगावमध्ये बाबासाहेबांना अंत्यविधीसाठी जागा दिली नाही आणि बाबासाहेबांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नाही ते जेव्हा कळलं त्यावेळेस भागोजी केरांना सांगून, भागोजी केर हे कोकणातील भंडारी समाजाचे एक सदन व्यक्ती, त्यांना सांगून आजची जी चैत्यभूमी आहे ज्यात तुम्हाला बघायला मिळते जिथे बाबासाहेबांचा अंत्यविधी झाला ते स्वतः मुंबई विधानमंडळात असल्यामुळे आणि कॉर्पोरेशनमध्ये असल्यामुळे ती जागा बाबासाहेबांच्या चैत्यभूमीसाठी मिळावी यासाठी प्रयत्न कोणी केला असेल तर ते राव बहादूर सिके बोलेंनी केलेला आहे. आणि त्यानंतर मग आपले वरीलचे खराब जे बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते, जे कॉर्पोरेटर होते आणि बाबासाहेबांच्या विचारांचा पहिला महापौर झाला फर्स्ट बुद्धिस्ट मेयर मुंबईचे डॉक्टर पी टी बोराले 1959 साली तो ठराव करून मग चैत्यभूमी आपल्या नावावर झाली. पण त्यामध्ये पहिला प्रयत्न कोणी केला असेल तर तो राव बहादूर सिके बोलेंनी केलेला. म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनात, बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात म्हणजे अगदी पहिल्या सरकारपासून 1960 ते 1956 म्हणजे साधारणतः 45 वर्षाच्या पेक्षा जास्त वर्ष बाबासाहेबांच्या सहवासात जर कोण असेल तर ते राव बहादूर सिके बोले आहेत. कदाचित राव बहादूर सिके बोले मध्यंतरीच्या काळात सावरकरांच्या जवळ असल्यामुळे कदाचित त्यांनी धर्मांतर केलं नसेल. परंतु भास्करराव कद्रेकर हे भंडारी समाजाचे एक नेते जे कालम मंदिराच्या सत्याग्रहात बाबासाहेबांवरती छत्री घेऊन होते, बाबासाहेबांना दगड लागणार नाही याची काळजी घेत होते आणि ते स्वतः रक्तबंबाळला लागले. बाबासाहेबांवरती छत्री धरणारे भास्कर कद्रेकर जे जनताचे संपादक झाले. आणि त्यानंतर ज्या लोकांनी 14 ऑक्टोबर 1956 साली ज्या ओबीसीनी स्टेजवरती धर्मांतर केलं त्या धर्मांतरातला पहिला व्यक्ती होता, त्याचं नाव आहे भास्कर कद्रेकर, जे स्वतः भंडारी होते आणि ते नंतर बौद्ध झाले आणि मग ते प्रबुद्ध भारताचे संपादक होते. प्रबुद्ध भारत बंद झाल्यानंतर त्यांनी धर्मयान नावाचा पेपर सुरू केला आणि भीमराव आंबेडकरांनी जी आठवण सांगितली की ज्यावेळेस ते आजारी पडले आणि केम हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस मी त्यांना डबा घेऊन जायचो असं भीमराव आंबेडकर सांगतात. आणि 1975 पर्यंत त्यांनी धर्मयान नावाचा पेपर चालवला. ते 56ला बौद्ध झाले, त्यानंतर त्यांनी 75 पर्यंत ते बौद्ध होते आणि त्यांनी अख्खा आयुष्य आंबेडकर चळवळीसाठी दिलं. आणि तेही कोण म्हणाले तुम्हाला की मी लग्न केलं नसतं, भास्करराव कद्रेकर हे आयुष्यभर अविवाहित राहून फुल टाइमवर आंबेडकर चळवळीसाठी काम केलं. हे किती लोकांना माहिती आहे? 75 पर्यंत त्यांनी लग्न केलं नाही आणि अख्खा आयुष्य ते कुठे राहत होते? आंबेडकर भवन. आणि मग 75ला आजारी पडले, केम हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. त्यावेळी आजारी असताना आंबेडकर कुटुंबाने त्यांची देखभाल केलेली आहे आणि त्यांना डबा पोचवलेला आहे. तर हे भास्करराव कद्रेकर भंडारी होते, त्यांची जयंती आपण साजरी केली पाहिजे नंतरच्या काळात आणि आपण हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. मला माहिती आहे की मी माझ्या वय आणि उंचीपेक्षा जास्त बोललो, पण मी तुम्हाला सांगितलं बोले त्याचा चालेल है ना. आणि आज एकादशी आहे आणि आता 3 तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. म्हणजे काय, बुद्धाने केलेला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन. आणि आपल्याला हे माहिती आहे की तिथे 16 खांब आहेत. आता स्टीलचे पत्र लावलेले आहेत, त्या खांबामध्ये 64 मूर्त्या आहेत बुद्धाच्या आणि त्याचं जे स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे तर त्या व्यक्तीचा फोन नंबर माझ्याकडे आहे. ते आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया त्याचे मेंबर आहेत, इंजिनियर आहेत. आणि फडणवीस सरकार असताना त्यांनी शासनाला जो रिपोर्ट सादर केलेला आहे तो तुम्हाला RTI खाली मिळू शकतो. त्या रिपोर्टमध्ये त्या स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्या त्या इंजिनियरने हे फडणवीस सरकारला, त्यावेळेस फडणवीस सरकार असताना त्या सांगितलं की हे बुद्ध विहार आहे, कारण तिथे बुद्धाच्या मूर्त्या आहेत आणि 64 मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या प्रसंगातल्या मूर्त्या आहेत. आता त्या दिसू नये म्हणून तिथे त्याचे पत्र लावलेले आहेत आणि वारकऱ्यांना सांगितलं जातं तिथे की तिथे पाठ घातली की मोक्ष मिळतो. पाठ घालायची असते, पाठ घालायची असते, त्या मूर्त्या नष्ट झाल्या पाहिजे. आपण हे सांगितलं पाहिजे वारकऱ्यांना. दीपिका
की तिथे जेव्हा तो माळकरी टाळकरी जेव्हा जातो आणि